आणि राणेंचं घर कोण तोडतंय? तर राणेंचं घर तोडण्याबद्दल मी काय बोललो नाही. मी असं बोललो की कोणाच्याही घरामध्ये राजकीय तणाव एवढा निर्माण करू नये कुणी. मला स्पेशली ABCD असं काही कोट करायचं नाही, पण करू नये. आज बघा, आज निलेशजींवर गुन्हा दाखल झाला. त्यांची चूक काय? तर त्यांनी वाटपासाठी आणलेले पैसे हे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिले. त्याच्यानंतर एक BJPचा कार्यकर्ता उठतो, ते माझ्याकडे म्हणजे असा त्याच्यामध्ये तक्रार आहे की निलेशजी पैसे घ्यायला आले होते. शक्य आहे की राणे कुटुंबातले नितेशजी असू देत किंवा निलेशजी असू देत, त्या पिशवीतले पैसे आणायला जाणं हा गुन्हा दाखल होतो. हे म्हणजे फार, मला असं वाटतं की फार आश्चर्यकारक आहे आणि असं होऊ नये या मताचं मी आहे. आणि म्हणून मी असं म्हटलं की राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे. आम्ही देखील दोन्ही भाऊ राजकारणामध्ये आहोत, शेजारी बसले. त्याच्यामुळं राजकारणामध्ये असं होऊ नये ह्या मताचं मी आहे. आता राजकीय लोकांनी काय करावं हा राजकीय लोकांचा प्रश्न आहे. तुम्ही म्हणालात की पालकमंत्र्यांनी अशी भूमिका बजावायला हवी होती की शिवसेनेच्या आमदारावरती म्हणजे स्वतःच्या भावावरती गुन्हा दाखल मी असं म्हटलं की निलेशजींनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला, नितेशजींनी याच्यामध्ये हस्तक्षेप करायला पाहिजे होता. आणि हा गुन्हा नोंदवायच्या अगोदर काही गोष्टी ज्या खऱ्या आहेत त्या समजून घेऊन संपवून टाकायला पाहिजे होतं. मुद्दा असा आहे की जी व्यक्ती आता सांगते की माझा तो बिझनेस आहे, पूर्वीपासूनचा बिझनेस आहे, ठीक आहे, असूही शकेल. मी कोणाच्या उद्योगधंद्यावर आरोप करणं एवढा काही मोठा नाही, तर त्यांच्याकडे असतील देखील अब्जानी रुपये असतील, त्याच्याबद्दल पण काही माझं म्हणणं नाही. रोज तेवढे त्यांच्या घरामध्ये पिशवीत नाही येतात, हिरव्या पिशवीत नाही येत पण असतील, त्याच्याबद्दल पण काही माझं म्हणायचं नाही. त्याच्याबद्दल मला अजिबात काय सार्कॅस्टिक आहे सगळं. नाही, मला म्हणजे त्याच्यावर तुम्हालाही माहिती 2,000 रुपयापेक्षा अधिकच्या रकमा कुणी घरी ठेवू शकत नाही. त्याच्यामुळं ते बोलले की माझ्याकडे बिझनेसमधला असूही शकेल. खास बाब म्हणून जसं आम्ही मंजुरी एखाद्याला देतो तसं त्यांना खास बाब म्हणून ती मंजुरी दिलेली असेल, पण हे होऊ नये.